कल्याण रोड आदर्श नगर येथील राधिका अकॅडमी भरतनाट्यम वार्षिक स्नेहोत्सवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या मार्गम आणि द्रौपदी वस्त्रहरण या नृत्य नाटिकेनं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। या उत्सवाला प्रमुख पाहुणे नृत्य तपस्वी गुरु सुरेखा डावरे, वर्षा पंडित, अश्लेषा पोद्दार, अपर्णा थत्ते, माजी प्राचार्य खासेराव शितोळे सर उपस्थित होते। तर मुला मुलींना त्यांच्या या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आपण जे आयोजकांनी इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आमच्यासारख्यांना हा कार्यक्रम पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। रचना सादर करणं ही सोपी गोष्ट नाही आहे। शास्त्रीय नृत्य शिकण्यासाठी काय कष्ट लागतात मला फक्त एकच सांगा, प्रेक्षक वर्ग किंवा मान्यवर सगळे जे उपस्थित आहेत यांना फक्त ही जर मान हलवायला सांगितली तर कुठेतरी मानेचा काटाडी लावणार 100%। आणि ह्या मानेपासनं हातापासनं पूर्ण शरीराचा वापर करून शास्त्रीय शुद्ध नर्तन आणि आपली संस्कृती परंपरा जपणारं असं भरतनाट्यम सादर करणाऱ्या ज्या विद्यार्थिनी इथे आहेत आणि त्यांना शिकवणाऱ्या त्यांच्या ताई कविता ताई इथे आहेत, ह्या सगळ्यांचं मला अतिशय कौतुक वाटतं। कारण आपला नगर जिल्हा म्हणजे एक तर वृक्ष, तिथं काही उगवत नाही, तिथं काही पिकत नाही, तिथं काही पाण्याचा दुष्काळ, अशी तिथं काही कला वगैरे काय नाही, सगळे रांगडे लोक आहेत असंच सगळे म्हणायचे। पण आता तशी परिस्थिती नाही आहे। याला कारण कवितासारख्या, अपर्णासारख्या, नंतर अश्लेषा आहे, अजून तिथे पण बसलेल्या बऱ्याच जणी आहेत। अशा लोकांनी ज्यावेळेस यामध्ये रस घेऊन सुरुवात केली आहे आणि ही जी कला, ही जी आपली संस्कृती आहे, भारतीय शास्त्रीय नृत्य इतकी प्रगल्भ परिपूर्ण कला जगात कुठे नाही आहे। लहान मुलांच्याकडून हा कार्यक्रम तयार करणं, त्यांना शिकवणं अतिशय कष्टाची आणि कठीण अशा प्रकारची गोष्ट आहे। पण तरीसुद्धा विद्या कॉलनी परिसरातल्या, कल्याण रोड परिसरातल्या अनेक पालकांनी आपल्या मुलींना या नृत्याचं शिक्षण घेण्यासाठी तयार केलं, पाठवलं आणि त्यातून या सगळ्या मुली नृत्य शिकता आहेत, त्यात पारंगत होण्याचा प्रयत्न करता आहेत आणि यासाठी सगळ्यात जास्त कष्ट घेत आहेत त्या त्यांच्या गुरु। हे सगळं आपल्यासमोर सादर करायचं आहे। सादर करण्यापूर्वी आम्ही त्यांचा क्लास चालू असताना मी आणि ढोकळे सर स्वतः गेलो, तिथं ते सगळं पाहिलं। त्यांची जी जिद्द आणि जी धडपड आहे ती अत्यंत वाखाणण्यासारखी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या या प्रयत्नाला दाद देण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। कारण असा हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करताना त्यांना किती कष्ट झाले असतील, किती त्रास सहन करावा लागला असेल याची कल्पना आपल्यापैकी प्रत्येकाला निश्चितपणाने येऊ शकेल। पण ही नृत्याची परंपरा जोपासण्याचं काम ते अतिशय निष्ठेनं करत आहेत। त्यांना यासाठी आपण सर्वांनी पाठबळ दिलं पाहिजे आणि त्यांचा क्लास हा मुलींच्या संदर्भामध्ये अधिक उत्तम अशा प्रकारे चालला जावा यासाठी म्हणून आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे। संचालिका कविता भांबरे घोलप या गेली 12 वर्षे नृत्य वर्ग प्रशिक्षण सेवेत आहेत। तर आम्ही 3ऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनींचा समवेत सादर करत आहोत पुष्पांजली। पुष्पांजली या शब्दाचा अर्थ होतो पुष्प आणि अंजली। पुष्प म्हणजे फूल, अंजली म्हणजे ओंजळ। परमेश्वरा चरणी फुलांची ओंजळ अर्पण करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। Daga
यावर्षी वार्षिक स्नेहोत्सवात महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण कथेवर आधारित नृत्यनाटिका सादर करण्यात आली. तसेच भरतनाट्यम मार्गम अंतर्गत रचना सादर करण्यात आल्या. कार्यक्रमासाठी पारुनाथ ढोकळे, सागर चव्हाण, शिवानंद भांगरे, जालिंदर शिंदे, सुनील जोरवेकर, तुषार भांबरे, मंदार फुलारी, संपूर्ण भांबरे परिवार आदींनी परिश्रम घेतले. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.